भेसळ कशी होते या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याकडनं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. म्हणजे 10 रुपयाचं होतलं केमिकल 10 रुपये 2 रुपये नाही, इकडे हे दुसऱ्या प्रकारात आहे. आणि थोडी पुढे जाऊ नका, पुढे पाणी टाका. हे मागची इकडे ह्या बाजूला व्हाईट मध्ये सर्वांना भेटेल. आता हे बघा, हे तेलाला थर आलाय वर. इकडे पण दाखवा. आता हे मिक्स केलं. सचिन ऑन आहे ना? आउटपुट नीट ठेवा. ऑनवर आता हे मिश्रण तयार झालं. आता हे पाणी आहे. 1 लिटर पाणी टाकायचं आहे. आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मुळे. आणि होते 1 लिटर. आणि ह्याचं सगळं ही केमिकल मिळतं इस्लामपुरात. इस्लामपूर नाही, मला म्हणायचं तिथनं आणलंय आम्ही. खाली घ्या. मागे घ्या ना. अरे माईक पाठी घ्या. हे बघा, ते नंतर तुम्ही चेक करा. हा विषय राजकारणाचा नाही, हा अतिशय गंभीर विषय आहे. लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत. हे पावडर टाकली का SNF वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्टमध्ये त्यांना सापडत नाही. आणि एकदा फिरवा. आता एक तिप्पट तयार झालं. तिप्पट चौपट म्हणजे 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाची झाली. एका टँकरचे 3 टँकर करतात. हे किती? एका टँकरचे 3 टँकर. बघा, वाचून बघा तुम्ही. फेस कसा आलाय बघायला. म्हणजे आता मस्तीच्या कासमनं धार काढल्यासारखं दूध आहे ते बघा ना. अशी किती साधारणतः दूध भेसळ होते तुमचा असा अंदाज आहे किंवा भाऊ सांगा. अरे, आणि दुसरा प्रकार आहे की हे गंभीर बाबा आहे. ते माप काढा त्याचं. अरे ते माप काढणं, माप काढा आणि पुढे बॅग काढणं. बॅग हो का? हा एक प्रकार झाला. आणखी हा एक प्रकार झाला. अजून दुसरा कुठला प्रकार? दुसरा प्रकार. आता दुसरा प्रकार आहे बघा. हे दूध 200 मिली. आता हे अंदाजे आम्ही टाकतोय. हो का? हे तेल आहे. तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असतंय. आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय? खाद्य तेल हे फॅट साठी आहे. चला हे जरा. आता हे तेल आहे. हे बघा, ह्याचा कलर तसा जर हवा म्हणून हा चुना आहे. तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खाताय. ह्याचं 10 लिटर होतं बरं का. 1 लिटरचं 10 लिटर होतं. आता याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही, गावाकडची लोक परत प्रयोग करतील. शेतकऱ्यात करत नाही प्रयोग, पण ह्याला दुधात सारखाच वास यावा, दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात. नाही कशासाठी हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे. बसला नाही भांडण. तेल कोणाच्या हातात पाटशांच्या हातात जरा मिक्स करा. दुधाचा वास आला. तसंच होतंय हो. दुधाचा वास प्युअर दूध मशीन. युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत. साईडला
SNF साठी पाणी टाका आता सगळं. तू कसला आहे तुझं डोकं तरी इकडे त्याला दूध प्यायला देतो काय पाहिजे पण आता पाणी शॉर्टेज आहे. याचं 10 लिटर एकाच 10 लिटर तयार होते केमिकल केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे 15 याच्यात आज ठेवलं तर सकाळपर्यंत गमतं. ते पूर्ण लाकडाच्या पॅकिंगमध्ये ठेवावं लागतं. इतकं डेंजर आहे शरीराचं काय करणार. अरे बूम पण हे सुट्ट्या दुधाच्या बाबतीमध्ये होत आहे की पिशवी बंद मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय. मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही का? या म्हशीचं दूध जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही. ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायक आलं तर तिथं दूध निघतंयच. कसं काय? हे सगळे असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसळ थांबली पाहिजे. आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं. अरे पण लोक मरायला लागली ना. मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात. पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात. घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात. त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला हा सगळा. हे रोग कशामुळे वाढलेत. हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही अशी केमिकल दुधात मिसळले जात आहेत. सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या. आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडं जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही. म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत. एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना. एका दिवसात काय करायचं आहे. टँकर एक टँकर असं लावायचं 2 टँकर युनिट लावायचं इकडं अर्ध करायचं पाणी वतायचं केमिकल वतायचं पावडर टाकायचं झालं दूध येता मोठे 40% तर बेसळ होत असेल. आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधामध्ये भेसळ कशा पद्धतीने होते याची 2-3 वेगवेगळी प्रात्यक्षिकं दिली. केमिकल पावडर टाकून कशा पद्धतीने दुधासारखा अगदी पदार्थ तयार करण्यात येतो पण ते प्रत्यक्षामध्ये दूध नसतं आणि खास